तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे ग्रामदैवत श्री सिद्धराजाच्या विजयादशमीचा पालखी सोहळा आणि त्यानिमित्ताने आसमंत उजळून टाकणारे शोभेचे दारूकाम उत्साही जल्लोषी वातावरणात पार पडले. नागाव कवठे येथे नागनाथाच्या पालखीचा सोहळा रात्री 8 पासून सुरू झाला. तब्बल 13 तास आतिषबाजीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलाय. श्री बिराडसिद्ध देवालयात 8 वाजता श्रींची पूजा अर्चा होऊन पालखी पाटील कट्टा येथे शिलंगण चौकात मानकरी चव्हाण पाटील यांच्या उपस्थितीत पारंपरिक आपटा पूजन होऊन ग्राम प्रदक्षिणेचा प्रारंभ झाला. श्री सिद्धराज महाराज व बिरदेव महालिंगराया यांची पालखी आतिषबाजीची सलामी घेत हर हरच्या गजरात पुढे सरकत होती. लाकडी शिंगटे, औट, मोर, फुगडी, दानपट्टा अशा पारंपरिक आतिषबाजीबरोबरच यावर्षी लंका दहन, बैलगाडा शर्यत, झुंबर आवटांचा शो, उगवता सूर्य व रंगीत झाडकाम, क्रॅकर चक्र तसेच अवकाश व्यापणारा हॅलोजन आतिषबाजीला यात्रेकडून वाहवा मिळाली. नागाव कवठे येथे श्री नागनाथ महाराजांचा पालखी सोहळा उत्साहाने पार पडलाय. श्री नागनाथ मंदिरास विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. पालखी दरम्यान दारू शोभा मंडळाकडून नेत्रदीपक आतिषबाजी बरोबरच शिंगाट, औट, झाडकाम अशी पारंपरिक आतिषबाजी केली. ग्राम प्रदक्षिणा दरम्यान पालखीला ओवाळून सुवासिनी महिलांनी श्रींचं दर्शन घेतलं. देवधरे येथे श्रींची पूजा अर्चा होऊन पालखी पळत श्री मंदिरात आल्यानंतर देवस्थान ट्रस्टकडून दारू शोभा मंडळे, मानकरी, सेवेकऱ्यांना श्रीफळ देऊन उत्सवाची सांगता झाली. मिरज कृष्णा घाटावर सुभाषनगर येथील अंबिका नवरात्रोत्सव मंडळाची दुर्गा मातेची मूर्ती विसर्जन करताना लक्ष्मण मोरे, अमोल गायकवाड, अमित गायकवाड हे तिघेजण बुडाले. यावेळी आयुष हेल्पलाईन आणि अग्निशमकच्या जवानांनी लक्ष्मण मोरे आणि अमोल गायकवाड यांना वाचवण्यात यश आले, तर अमित गायकवाड हा बेपत्ता आहे. दिवसभर अमित गायकवाड याचा शोध घेण्यात येत होता, परंतु तपास लागला नाही. या घटनेची नोंद गांधी चौकी पोलिसात झाली आहे. मिरज कृष्णा घाट येथे दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीची मूर्ती विसर्जन करताना सुभाषनगर येथील अंबिका नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेच्या मूर्तीचं विसर्जनासाठी मंडळातील कार्यकर्ते हे मिरजेतील कृष्णा घाटावर गेले होते. यावेळी विसर्जन करताना लक्ष्मण मोरे, अमोल गायकवाड व अमित गायकवाड हे तिघे बुडाले. याचवेळी आयुष हेल्पलाईन टीम आपत्कालीन टीमचे योगेश आनंदे यांनी तात्काळ पाण्यात उडी घेऊन लक्ष्मण मोरे आणि अमोल गायकवाड यांना वाचवलं, तर दुसरीकडे अमित गायकवाड हे बुडताना कोणासही लक्षात आलं नाही. तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. आयुष हेल्पलाईनची टीमचे प्रमुख अविनाश पवार, नरेश पाटील, चिंतामणी पवार, सिद्धार्थ रणखांबे, निसार मर्चंट, दिलावर बोरगावे, सुरेश शेख, शाकील जमादार, प्रमोद जाधव तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी दिवसभर शोध मोहीम राबवली, परंतु अमित गायकवाड हा सापडू शकला नाही. या घटनेची नोंद मिरज गांधी चौकी पोलिसात झाली आहे. श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचा 8वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष खासदार विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्या हस्ते दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पार पडलाय. तसेच कारखाना सभासदांना सवलतीच्या दराने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर साखर वाटप सुरू करण्यात आली आहे. साखर वाटप हे सभासदांच्या सोयीसाठी गटनिहाय सुरू करण्यात आले, त्यामुळे सभासदांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने तरी सर्व सभासदांनी आपली साखर नियोजित तारखेच्या प्रमाणे नेऊन सहकार्य करावे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष खासदार विशाल पाटील यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पाठवून गळीत हंगाम यशस्वी करण्याचं आवाहन केलं. यावेळी वसंतदादा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील, श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक मृत्युंजय शिंदे, सचिव आनंदा कोरे, शेती अधिकारी मोहन पवार यांच्यासह कारखान्याचे उपाध्यक्ष, सर्व संचालक, शेतकरी, सभासद, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार आदी जण उपस्थित होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तू नांदायला का येत नाहीस असं म्हणून चाकूने पोटात भोसकून शरीरावर वार करत पतीने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. सदरची घटना ही शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ईदगाह मैदान परिसरात घडली आहे. या हल्ल्यात शांती उर्फ कोमल, सुशांत तूप सौंदर्य या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अवाक्का मुरुगेश कोबाल यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पती सुशांत शहाजी तूप सौंदर्य याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. जखमी शांती उर्फ कोमलचं लग्न संशयित सुशांत यांच्याशी झालं होतं. पती सुशांत हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने कोमल या माहेरी आल्या होत्या. शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कोमल या त्यांच्या आई अवाक्का यांच्यासोबत घरी असताना संशयित सुशांत या ठिकाणी आला. तुला माझ्यापेक्षा मोबाईल महत्त्वाचा आहे का, तू नांदायला काय येत नाहीस असं म्हणून चारित्र्यावर संशय घेत तुला जिवंत सोडत नाही असं म्हणून सोबत आणलेल्या चाकूने कोमल यांच्या पोटात भोसकलं. त्यानंतर त्यांच्या खांद्यावर, पाठीवर आणि गुडघ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केलं. या हल्ल्यात कोमल या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घडलेल्या या घटनेनंतर कोमल यांच्या आई अवक्का कोबाल यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून घटनास्थळाचा पंचनामा करत संशयित पती सुशांत तुपसौंदर्य याला ताब्यात घेत त्याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयापुढे उभं केलं असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमाअंतर्गत संजयनगर परिसरातील हडको कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी वर्गणीतून 4 अड्ड्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. याचं मॉनिटरिंग थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात होणार आहे. या कॅमेऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांची सुरक्षा होणार आहे. या कॅमेऱ्याचं लोकार्पण संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं होतं. या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील हडको कॉलनी, बिरनाळे स्कूल रोड येथील नागरिकांनी 4 अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सांगली पोलीस दलाच्या एक कॅमेरा पोलिसांसाठीच्या या आव्हानाला चांगला प्रतिसाद दिलाय. सदर कॉलनीतील 4ही सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले. यावेळी पोलिसांनी कॉलनीतील नागरिकांचा आभार मानले. माधवनगर रस्त्यावरील माळबंगला येथील 56 MLD जलशुद्धीकरण केंद्राच्या फिल्टर हाऊसच्या प्युअर वॉटर ड्रेन पाईपच्या दुरुस्तीचं काम मंगळवारी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील माळबंगला, संजयनगरसह 9 टाक्यांमधून नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. माळबंगला 56 MLD जलशुद्धीकरण केंद्र येथील फिल्टर हाऊसचे प्युअर वॉटर ड्रेन पाईप दुरुस्ती करण्याचं महत्त्वाचं काम मंगळवार सकाळपासून सुरू होणार आहे. त्यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीविषयक काम युद्धपातळीवर करण्याचं नियोजन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेतले. या केंद्राच्या ठिकाणच्या दुरुस्ती कामास विलंब होऊ शकणार आहे. यामुळे बुधवारी सकाळी या झोनमधील माळबंगला, RTO ऑफिस, संजयनगर, यशवंतनगर, आपटा पोलीस चौकी, वसंत कॉलनी, जयहिंद कॉलनी आणि वाल्मिकी आवास या टाक्यांमधून अपुरा आणि कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता CS कुर्णे यांनी केले. दरम्यान माळबंगला येथील 70 MLD जलशुद्धीकरण केंद्रातून टाक्यांना नियमित पाणी पुरवठा होईल. महायुतीच्या जागा वाटपात सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा. या मतदारसंघातून ओबीसी समाजाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने यांना संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी, पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह माजी नगरसेवक विष्णू माने यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, त्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडे तुम्ही प्रयत्न करावेत अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. या विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक विष्णू माने यांना संधी देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. विष्णू माने हे गेले 15 वर्ष महापालिकेचे नगरसेवक होते. प्रभागात कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. त्यांचं मूळ गाव वाशान तर आजोळ हे बाज आहे. ते जत तालुक्यातीलच भूमिपुत्र आहेत. शिवाय या मतदारसंघात ओबीसी समाजाचे 2 लाख मतदाने सांगलीत ओबीसी मेळावा घेण्यात आला होता. याचं संयोजन विष्णू माने यांनी केलं होतं. शिवाय शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उभारणीत देखील त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे ओबीसी समाजाकडून त्यांच्या उमेदवारीची मागणी होतीये. त्यांचा विचार करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनामा उपसमितीच्या वतीने जाहीरनामा तयार करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांच्या दुरुस्तीबरोबर वास्तूंची पडझडची दुरुस्ती करण्याचा विषय जाहीरनामा समितीचे सदस्य माजी आमदार नितीन शिंदे यांनी बैठकीत मांडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी छत्रपती शिवाजी महाराज जाहीरनामा उपसमितीची बैठक भारतीय जनता पार्टी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झाली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या ज्येष्ठ नेते माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे व भाजपा ज्येष्ठ नेते आमदार संजय केळकर उपस्थित होते. या बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांची दुरावस्था, शूरवीरांच्या समाधीची दुरावस्था व गडकिल्ल्यांवरील वास्तूंची झालेली पडझड या विविध विषयांवर बैठकीमध्ये जाहीरनामा उपसमितीचे सदस्य, हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुद्दे मांडून सहभाग घेतला व जाहीरनाम्यात घेण्यासंदर्भात सूचना आणि मुद्दे याचे लेखी स्वरूपात निवेदन माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य राहुल भोसले, राजेश दुगे, रवींद्र सासनकर, भरत आदमापुरे आदी यांनी सूचना आणि मुद्दे मांडले.